तनिष्क हा माणिकगड मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. तो इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे आणि त्याला सुद्धा लहानपणापासूनच बाळकडू मिळत आहे. म्हणजे आपल्या वृक्षाबद्दलचं प्रेम आणि वृक्षाबद्दलचं महत्व आपल्या आयुष्यात. म्हणजे आजही आपल्या शाळेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचाच होता, वृक्षारोपणाचा कार्यक्रमात घ्यायचा होता आणि अनायास आजच्या शुभप्रसंगी त्यांच्याकडून हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. तर थोड्याच वेळात आपण आपल्या या ठिकाणी त्या वृक्षारोपण करणार आहोत. तत्पूर्वी वृक्षाबद्दलची माहिती तुम्हाला आता सगळ्यांना माहीतच आहे. फळं मिळतात, पुन्हा लाकूड मिळतो आपल्याला. तर अशा अनेक गोष्टीसाठी आपल्याला या झाडांचा उपयोग होतो, वापर होतो. आणि हा याच्यासाठीच झाडं आता आपण लावली. आता आपल्या प्रांगणामध्ये सुद्धा ते वापर होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे. आणि आपण शाळेमध्ये हा कार्यक्रम नेहमीच घेत असतो आणि दरवर्षी झाडही लावतो. आणि आपण श्यामचे मित्र तयांना तोडू नका कोणी, तोडू नका कोणी, तयांना तोडू नका कोणी. वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी, तोडू नका कोणी, तयांना तोडू नका कोणी. तर आपण प्रत्येकानं म्हटलं पाहिजे, हे जे झाड लावत आहोत त्या झाडाचं संगोपन करणं खूप. वरून एवढं अंतर कापून ते आपल्या ग्रामीण भागात म्हणजे नारंड्यामध्ये आले. केवळ त्यांचा यामागे स्वार्थ नसून की झाड लावल्याने समाजाचं कसं भलं होईल. आपण म्हणतो की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. अगदी खरं आहे, रक्तदान श्रेष्ठ आहे. पण माझ्या मते रक्तदानापेक्षाही झाड लावणे हे फार मोठं दान आहे. कारण रक्तदान करून एका वेळेस आपण एकाचा जीव वाचवू शकतो, पण एक जर झाड लावलं तर आपण अनेकाचे जीव वाचवू शकतो. म्हणून त्यांनी समाजामध्ये झाडाबद्दल विशेष काही महत्व कळावं, मुलांना कळावं म्हणून तनिष्कची आई यांनी आपल्या मुलाला त्याबद्दल प्रोत्साहन देऊन त्यांनी स्वतः गावामध्ये गुया, माहित आहे झाडाच्या गुया, त्या स्वतः जमा केल्या. जमा करत असताना मला सुद्धा एक दोघांचे फोन आले होते, गुया पाहिजे आहे का तुमच्याकडे म्हणून. मला यांचा उद्देश लक्षात नव्हता, पण जेव्हा मला माहित झालं की यांनी स्वतः घरी ते झाडं लावलेले, खरेदी केलेले नाहीये आणि ते झाड प्रत्येक शाळेत, प्रत्येक दवाखान्यात देऊन समाज जागृती त्यांना करायचं आहे. झाड हे फार महत्वाचं आहे, हे सर्वांना माहित आहे. झाड लावणं फार सोपं आहे, पण त्याचा जोपासना करणं कठीण आहे. तर झाडाबद्दल सांगण्याबद्दल तुम्हाला काही नाही, तुम्हाला माहित आहे. झाडापासून आपल्याला फळ मिळते, सावली मिळते. एवढंच नव्हे तर पूर्वी झाडापासूनच औषध तयार केलं जात होतं. आज दवाखाने झाले, औषधी निघाल्या, पण तत्पूर्वी हे औषध नव्हतं. सर्व हे औषध हे झाडापासून तयार होतं आणि जीवन वाचवण्यात येत होतं. परंतु कालांतराने मानवाने आपली मानवांची संख्या वाढल्यामुळे काही मानव म्हणजे त्यात आपणही आलो, यांनी हळूहळू वृक्षाची तोड सुरू केली आणि आज आपल्या देशात एवढी परिस्थिती निर्माण झाली की जिकडे पाहावं तिकडे भयान परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिले गावाला लागून जंगल दिसत होतं, आज माळरान दिसत आहे. आणि याचा परिणाम म्हणजे काय होत आहे, आज जन्मताच मुलांना आईच्या गर्भाशयात कावीळ सारखे रोग, अल्सर सारखे रोग होत आहे. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे, सर्व प्रदूषणाचं लक्षण आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला एकच काम करावे लागेल, ते म्हणजे झाड. झाड हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाने एक झाड लावावं, त्याची जोपासना करावी. आपल्याला वाटल की आपण हे झाड लावलं याच्यापासून आपला काय फायदा होईल, असं कधीही सोचायचं नाही. आपण जर लावले तर आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल, हा उद्देश ठेवून जर आपण झाड लावलं तर खरोखरच आपलंही कल्याण होईल, जगाचं सुद्धा कल्याण होईल. मी या ठिकाणी तनिष्क आणि तनिष्कची आई एवढी ऍक्टिव्ह आहेत की त्यांचे शैक्षणिक व्हिडिओ नेहमी आमच्या ग्रुपवर असतात. मी तिचं नेहमी अभिनंदन करतो की यासारखी आई प्रत्येक मुलाला लाभली
तर प्रत्येक मुलगा शिवाजी झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी वैयक्तिक भावना वाटते की अशी आई सर्वांना लाभावं. खरंच माधुरी तुझं कौतुक करावं तेवढं मला अपुरं आहे. आणि अशा तुझ्या यामुळे तनिषला घडवलं. तनिष, तू सुद्धा आईप्रमाणे कार्य करून समाजाचं काहीतरी ऋण फेडणं आहे असं समजून कार्य करावं असं मी तुला विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. माझं नाव आहे तनिष आणि आपल्यासाठी का महत्वपूर्ण आहे सांगा. काय आहे झाड. म्हणून आपल्या घरी आपल्याला एक झाड लावायला पाहिजे. म्हणून असं नाही की एक झाडची फांदी तोडली आणि जमिनीवर लावलं असं नाही. आपल्याला घरामध्ये एक झाड लावायचं आहे. आणि माझं बर्थडे आहे म्हणून मी प्रण घेतला आहे की मी जागावर 100 झाडं लावी. म्हणून मी 4था झाड इकडे आणलं आहे. लावा 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 एक तरी झाड तुम्ही लावा. एक तरी झाड तुम्ही लावा. आंब्याचे एक तरी झाड तुम्ही लावा. लावा 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 एक तरी झाड तुम्ही लावा. हे मावशी एक तरी झाड लाव. हो मामा एक तरी झाड लाव. लावा 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 एक तरी झाड तुम्ही लावा. तर तनिष विषयी मी याच्या अगोदर 5-6 महिने अगोदरच ऐकलं आहे सरांच्या तोंडून. त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत. खरंच तनिष हा अतिशय गुणवान आणि एक चांगला विद्यार्थी घडत आहे त्यांच्या आईवडिलांमुळे, त्यांच्या आईवडिलांच्या प्रयत्नामुळं. तर तुम्हीही एक चांगले विद्यार्थी घडू शकता. तनिषच्या मम्मीने आता सांगितलं की जसं घरातून बाहेर निघता तुम्ही तर या निसर्गात, या परिसरात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तुम्ही त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून तुमचं व्यक्तिमत्व खरंच चांगलं होईल. आणि या प्रसंगी तनिषनं आणि तनिषच्या मम्मी पप्पानं जे काम हाती घेतलेलं आहे ते खरंच एक वाखाणण्याजोगं, एक कौतुकास्पद, एक अतिशय उत्तम असं निष्काम कर्म आहे, ज्याच्यामधून त्यांचा फायदा नाही परंतु येणाऱ्या पिढीचा नक्कीच एक असा चांगला उत्तम फायदा होणार आहे. आणि या कामाला, या कार्याला आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. त्यांनी आपल्या शाळेचं ठिकाण निवडलं हे एक आपलं भाग्य समजूया. आणि इथं त्यांनी येऊन आपल्यासोबत जे वृक्षारोपण करत आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांचं अगदी मनापासून आभार मानूया. धन्यवाद. नमस्कार सर, माझं नाव आहे तनिष आणि झाड का तिथे आपल्याला वृक्षाश्रम तिच्यात मला जागावर झाडं लावायचे आहे म्हणून मी 14 झाड वरून या नारंड्याला केवळ वृक्ष देण्यासाठी माझ्या शाळेला भेट दिली. तुझ्या आई पप्पाचं आणि तुझं सर्वप्रथम मी स्वागत करतो.
आणि तुम्ही मला हे जे झाड दिलं आहे की झाडांची जोपासना करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि आज तू मला दिलेलं आहे हे माझंच कर्तव्य नसून आम्हा सर्व शिक्षकांचं मी कर्तव्य समजतो आणि या झाडाची मी जोपासना करेल अशी मी तुला ग्वाही देतो. धन्यवाद. एक मेसेज द्या सगळ्यांसाठीच का झाड आपल्यासाठी म्हणजे किती महत्त्वाचं आहे. तुमच्या एका शब्दात म्हणजे ते मनात रुजलं पाहिजे आणि खरंच सगळ्यांनी एक तरी झाड लावलं पाहिजे. बघा, झाड हे फार महत्त्वाचंच ठरलेलं आहे. आज जर विचार केला तर प्रदूषणाची एवढी पातळी वाढलेली आहे की ऑक्सिजन घेणंसुद्धा आपल्याला फार कठीण झालेलं आहे. तर या ऑक्सिजन केवळ हा वृक्ष आपल्याला देऊ शकतो याची जाण सर्वांना असली पाहिजे आणि सर्वांनी झाड लावलं पाहिजे, जगवलं पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे. आपण तर लावलंच पाहिजे पण गावातील आपल्या आई बहिणींना यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की झाड लावा आणि तुम्ही तुमच्या परीने आपल्या आईवडिलांना, भावांना, बहिणींना सुद्धा झाडाचं महत्त्व समजावून सांगा की झाडाशिवाय आता जीवन शक्य नाही. झाड जर खतम झाले तर काही काळानंतर आपल्याला पाठीवर ऑक्सिजनचा, जसं सिलेंडरवर आपण स्वयंपाक करतो तसा पाठीवर आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन फिरावे लागेल. हे सांगता काही कामा येणार नाही. म्हणून सर्वांनी मी या प्रसंगी तनिषच्या ज्या प्रसंगी असं सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या शाळेतच लावत आहो पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरी जाऊन एक एक झाड लावा, त्याची जोपासना करा असं मी सर्वांना सूचना करतो. इथेच थांबतो आणि परत तनिषला मी ग्वाही देतो की तुझं झाड मी जगवण्याचा 100% प्रयत्न करेल. मला फक्त 5 महिने आहे, त्याच्यानंतर बत्तुलवार सर हे सुद्धा त्या झाडाचं जोपासना करणार आहे. मी बत्तुलवार सरची सुद्धा ग्वाही माझ्यातर्फे देतो आणि सर्व शिक्षकाची सुद्धा मी ग्वाही घेतो. त्या सरांना पण प्रॉमिस करा. तुम्ही माझ्याने प्रॉमिस करा की या झाडाचं तुम्ही देखभाल करा. ठीक आहे बेटा, तुझा हा जो उपक्रम आहे अगदी 6 महिन्यानंतर मी पुन्हा झाडाला बिलकुल बिलकुल मी तुझा जो इच्छा आहे का याचं संवर्धन केलं पाहिजे, मी आणि माझे शिक्षक आणि माझे विद्यार्थी हे नक्कीच याचं 100% संवर्धन करणार, त्याचं रक्षण करणार आणि विद्यार्थ्यांना तुझी आठवण करून देणार का तुम्हीसुद्धा वाढदिवस तनिषसारखा करा असं मी तुला ग्वाही देतो. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे लावा. तुमने प्रॉमिस किया उस पौधे को पूरी तरह से बचाना है ना. चलो बाय बाय बाय.